नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहतात 7 स्टार न्यूज। झरे तालुका आटपाडी येथील पेपर विक्रेते सुधाकर जगन्नाथ आंधळकर यांचे दिनांक 28 रोजी निधन झालं होतं, तर दिनांक 30 रोजी शनिवारी त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता। प्रत्येक ठिकाणी रक्षा विसर्जन दिवशी कावळ्याने नैवेद्य शिवल्यावर रक्षा विसर्जन केलं जातं, परंतु सुधाकर आंधळकर यांच्या रक्षा विसर्जनाच्या दिवशी कावळ्याने नैवेद्य शिवला आणि त्याच क्षणाला हनुमान भक्त 2 वानर रक्षा विसर्जनाला आलेल्या माणसातून कोणालाही न घाबरता रक्षा विसर्जनच्या ठिकाणी पोहोचले व तेथील नैवेद्य घेऊन अगदी शांतपणे निघून गेले। रक्षा विसर्जनाला आलेल्या सर्वच नागरिकांना हे पाहून आश्चर्याचा धक्का बसला। आजपर्यंत कुठेही वानराने रक्षा विसर्जनाचा नैवेद्य शिवला आहे असं कुठं ऐकले नाही, परंतु येथे पहिल्यांदाच अशी घटना घडल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे। सुधाकर आंधळकर यांचे वडील जगन्नाथ आंधळकर यांचे किराणा मालाचे दुकान पेठेत हनुमान मंदिराच्या पाठीमागे आहे। ते हनुमान भक्त होते, तर त्यांचा मुलगा सुधाकर आंधळकर हेही हनुमान भक्त होते। हनुमानाच्या दर्शनासाठी अनेक नागरिक अनेक भक्त तेल नैवेद्य नारळ घेऊन जातात, परंतु आंधळकर हे प्रत्येक भक्तांना 10 रुपयामध्ये सर्व नैवेद्याचे साहित्य देत होते। तसेच सुधाकर आंधळकर यांचे वडील जगन्नाथ आंधळकर व सुधाकर आंधळकर हे दोघेही हनुमान भक्त असल्याने दररोज हनुमानाला अंघोळ घालणे व हनुमानाची पूजा करणे खंड न पडता करत होते। आणि सुधाकर आंधळकर यांचा शनिवारीच रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम असल्याने आणि हनुमान भक्त वानराने येऊन नैवेद्य शिवणे व नैवेद्य घेऊन जाणे यावरून आंधळकर कुटुंबियांची हनुमानावर असणारी भक्ती यावरून सिद्ध होत आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।